ते पक्षीकाका असलेले पक्षीकाका हे मुंबईचे आमचेच कार्यकर्ते नवोदय प्रवीण आहे. मी 2-6 महिने इकडे काम करते. पण आता तुम्ही काय काय पाहणार आहात त्याच्याबद्दल थोडंसं सांगतो. 40 मिनिटाची फिल्म आहे आनंद. ती काय पाहिली की तुम्हाला आनंद निश्चितपणे काय आहे ते कळेल. तुम्ही सगळ्यांनी आनंद वाचलेला आहे, पाहिलेलं आहे आणि बरंच ऐकलेलं आहे. ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर जे कुष्ठरुग्ण माणसं आहेत किंवा दिव्यांग लोक आहेत, अस्थिव्यंग आहे, कर्णबधीर आहे, लाईन आहे, त्या सगळ्या लोकांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत ते शोरूम तुम्ही पाहणार आहात, नंतर उद्या पाहणार आहात. ते तिथे ज्या वस्तू ठेवलेल्या विक्रीला पण ठेवलेल्या आहेत मी तुम्हाला पाहताना ठेवतो. पण हे झालं की आपण सगळ्यात पहिले जाणार आहोत आपल्या काष्टशिल्प जिथे कापड मिळतात ते, त्यानंतर प्रिंटिंग प्रेस, ऑर्केस्ट्रा या वस्तू पाहणार आहोत आणि बाबांची समाधी. त्याच्यानंतर मग जे काही राहील मेगा किचन आहे, हॉस्पिटल आहे ते उद्या आपण सकाळी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये एवढं तिथे आणि आज संध्याकाळी 6 ते 6:15 ते 6:30च्या दरम्यान डॉक्टर विकास म्हणते बाबा आमचे जे ज्येष्ठ श्रेणी तुम्हाला भेटतील तेव्हा त्यांच्याकडे जाताना आपली जवळ 1 ते 1.5 तास ते तुमच्याशी बोलतात, संवाद साधला जातो, त्याचा परिचय विचारला जाईल. आणि ज्यावेळी मग आपली पाण्याची बॉटल आपल्याजवळ ठेवायची. तुम्हाला जेवणाच्या आधीच्या गोळ्या वगैरे पाहिजे असेल त्या पर्समध्ये ठेवून घ्यायच्या आणि त्यांचं बोलणं संपलं की तुम्हाला जेवायला जायचं. नंतर म्हणजे 8 वगैरे वाजलेलेच असतात. आज शेखर नाईक आहेत पुण्यावरून आलेले, त्यांचं एक ग्रुप आहे, त्यांचे एका मुलांचं नाटक आहे, तर ते 8 वाजता आहे. तर असं एक तुमचं आजचं शेड्यूल आहे. आणि राहिलेलं जे राहील तुमचं काहीही सुटणार नाही. म्हणजे आपण वेळेत सगळं बसवणार आहोत, तुमचं काहीही सुटणार नाही याची काळजी आम्ही घेतो दरवेळी. त्याप्रमाणे आजही ती घेतल्या जाईल. त्यामुळे तुमचं काही मनात ठेवू नका. त्यांचं म्हणणार नाही की दुसऱ्या ग्रुपचे का आले फोटोत. अय्या आहे काष्टशिल्प. काय छोट्या छोट्या गोष्टीत कला आहे. अय्या किती कोरीव काम आहे. हे बघ ना, वाव. चमत्कार करणारे बदमाश असतात, त्यावर विश्वास ठेवणारे काढा. हे कंटिन्यू करतायत काका. किती छान. चप्पल घालायची माई. हो नाही काढायची नाही. हां हां. ह्या सगळ्या गोष्टीला मार्केट आहे ना. ते बाळ आणि आई बघ किती छान. वाव. ओ हो आली आली आली. सांगतायत आपल्याला माहिती. हे यांनी या सगळ्या वस्तू बनवलेल्या यांच्या पत्नी समोर बसलेल्या आहेत. अच्छा. गोविंदराव आणि यांच्या पत्नी दोघांनी मिळून हे काम केलेलं आहे. हो बापरे. आणि एका लाकडापासून बनवलं आहे सगळं सलग. आणि ते पण त्यांना काही भौतिकशास्त्र वगैरे माहीत नाही, पण एकलव्य शिक्षण पद्धती आनंदवनात हां. सगळं कोणी शिकवलेलं नाही आहे. हे बघ माई. स्वतः शिकून आलेले आहे किंवा स्वतःच्या प्रयत्नांनी शिकलेले आहे. एका पायर जागा द्या सगळ्यांना. एकच विंडो. हो ना. म्हणजे ते एकलव्य शिक्षण पद्धती शिकलेत ना. शिक्षण पद्धतीलाच नाव हे एका लाकडात केलंय. बाप रे. किती वेळ लागला असं. एक महिना सर्वात जास्त त्याला लागेल. म्हणजे हा एक काम खूप आहे. ते काय आहे नक्की केलेलं. घर आहे त्याला अच्छा, घर आणि त्याला कुलप. पण हे किती वेळ फिरत राहतं असं. 1.5 मिनिट. वाव. परत एक लाईट. आयडिया कोणी दिली तुम्हाला. आयडिया कोणी दिली. काय काय डोक्यातून काढले. मग तुम्ही गिनीज बुक मध्ये नाव नोंद करा ना. हे असं वेगळं केलं असेल, इथून काहीतरी झालं असेल. वेगळं आहे ना. जरा वेगळंच आहे. हे टॅलेंट आहे.
हे रिसर्च आहे, म्हणजे यांचं काय म्हणतात पेटंट घ्या तुम्ही याचं. आणि ते माई त्यांना सांगायला पाहिजे, यांना सांगून काय उपयोग. इंजिनियर त्यांनी कौतुक केलं माझी पाठ उघडली. शिक्षण किती झालं म्हणजे पहिले शिक्षण सांगा. अहो हे ना हे वेगळे आहे. तुम्ही न्यूटन आणि ते हे जे आहेत ना त्या रांगेतले आहेत. नाव काय काका तुमचं? माझं नाव गोविंदा काशीनाथ खुरपे. खोडके. बाहेर मी माझी माहिती लिहिली आहे. 40 वर्षापूर्वी माहिती लिहिली. मग हे तुम्हाला कसं काय यायला लागलं? कुठे शिकलेत तुम्ही? इथे स्वतःच करावं असं वाटलं त्यांना. स्वतःच करा असं वाटलं. बापरे, बाजू हो ग दीदी, बाजू. अय्या, कुठला सिद्धांत आहे हा? काय कमाल आहे, कमाल आहे. ही तर फारच कमाल आहे. त्यांनी बाजूला पण बरं अरे वा, किती छान माकडांची कलाकृती. एका लाकडात केलं. आणि हे हत्ती वगैरे खूप महाग असतील. आणि हे बाई माई, ह्या लाकडाचा उपयोग बघ कसा केला. जे ते थोडं थोडं असं असेल ना मध्ये. किती छान केलं ते. हे सगळं एकेका लाकडातले. काय आहे? वा, हाताची खुर्ची. हो, एक हात आणि एक पाय, तरी बॅलन्स आहे. उद्यानात प्रत्येक कळीला खरंच साऱ्यांनीच गुलाब काय असो, कमळ असो, वा कळी असो, चिखलातली तिच्यासाठी निष्ठत असतो एक किरण संध्याचा. प्रत्येक काळ जागत असतो निर्माण फुल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा, त्याने असण्याचा. वाव, आणि कळ्या इथे फुललेल्या आहेत. आनंदवनात अनेक कळ्या फुलल्या. माई हे बघ ना, किती सुंदर आहे बघ माई. किती कला आहे. हे दोघं हजबंड अँड वाईफनेच केलेलं वाटतं. हे काका तुम्हीच केलंय ना हे सगळं? हे काय आहे काका? अच्छा, 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 मुळं आहेत. आणि त्याचं साळींदर बनवलं ना तुम्ही? अय्या, बांबूच्या मुळांचं आहे. बांबूची पेटी. काय सुंदर ग. म्हणजे अग्निहोत्राचं पात्र असतं ते उलटं ठेवलं की त्याचा जो आकार. तर ते आर्थर टॉर्नस्की नावाचा इंग्लंडचा एक गृहस्थ जगभर फिरायचा व्हीलचेअरवरनं. तो इथे 70च्या दशकामध्ये आल्यानंतर ते बाबा आमटेंना म्हणाला की त्यांनी लेप्रसीचं काम पाहिलं, त्याला ते आवडलं आणि तो म्हणाला तुम्ही अपंगांसाठी पण काम चालू करा. तर बाबा मग त्यांनी काय केलं, इथून गेल्यानंतर आनंदवनावरती माहिती लिहिली, बाबांच्या कामावरती माहिती लिहिली. त्याला त्यावेळी 1 लाख रुपये रॉयल्टी मिळाली त्या लेखनाची. इंग्लंडच्या राणीचा मावस भाऊ होता तो. आणि तो विमानातनं आणि पत्रकं वगैरे वाटायचा. आणि नंतर त्यांनी 25 लाखापर्यंत ते अमाऊंट वाढवली. पण त्यावेळी अपंग माणसं आमच्याकडे त्यांचे जे पालक आहे ते पाठवायला तयार नव्हते. मग तेव्हा बैलगाडी वगैरे असं सुविधा होत्या. त्या गाडीतनं सदाशिव ताजने तुम्हाला आता भेटतील. ते पहिले विद्यार्थी आमचे व्हीलचेअरवरनं ते पण फिरायचे, बैलगाडीतनं फिरायचे, जनजागृती करायची की लेप्रसिया लागत नाही. म्हणजे तो संसर्ग म्हणजे काय म्हणते, संसर्गजन्य जंतूपासून होणारा आजार आहे. पण त्याचे जंतू कातडीच्या आत असतात आणि ते हवेत आले की मरतात. त्यामुळे त्याची लागण आपल्याला होत नाही, पण जंतूपासूनच होणारा आजार आहे. दुसरी एक अशी गोष्ट आहे की आपली स्वतःची प्रतिकारशक्ती, आणि तो लेप्रसी पेशंट औषध घेत नसेल आणि आपली प्रतिकारशक्ती कमी असेल
तर होण्याची शक्यता असते, पण आता 50च्या अधिक वर्ष झालेली चांगली माणसं राहतात किंवा छोटी मुलं राहतात, त्यांना कोणालाही कधी झालेलं नाही. रेअरली म्हणजे पुन्हा सापडणे नाही असं केस. किंवा जी बाई कुष्ठरुग्ण आहे तिच्या पोटात जे बाळ वाढत आहे त्यालासुद्धा होत नाही. अनुवंशिक तर नाहीच आहे, अनुवंशिक नाही आहे. तर हे तुम्हाला डॉक्टर उद्या सांगतील, पण जाता जाता माहिती सांगितली. पण पालक पाठवायला तयार नव्हते. आता 85 मुलांची मान्यता आहे. म्हणजे त्यात म्हणजे त्यात टी व्ही दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग आणि इतर वर्क त्याच्यामध्ये शिकवले जातात. मोटर रिवायडिंगचं आहेच, संगणक आहे आणि ते समाज कल्याणमार्फत 3 संस्था इथे चालवल्या जातात. एक आनंद अंध विद्यालय, एक मूकबधिर विद्यालय आणि संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा. वावानी अन्न, वस्त्र, निवारा, औषध उपचार, कामाचं मानधन, हे सगळे जे लोक काम करत आहेत ते आपल्यासारखे सुदृढ नाही आहे. त्यांच्यामध्ये एक काहीतरी कमी आहे. कोणाचे हाताचे बोटं वाकले असतील, कोणाला नीट दिसत नाही, कोणाला नीट ऐकता येत नाही, अशा स्वरूपाची सगळी माणसं आहे. ते काम करतात. त्यांना आत्मसन्मानाने जगायला शिकवलेलं आहे. तुम्ही सगळ्यांनी फिल्म पाहिलेली आहे, त्याच्यामध्ये सगळं आलेलं होतं. तर पहिली इमारत आहे या आकाराची कौलारू, जी आपण त्या ऑर्थरनी दिलेल्या पैशातनं, आणि नवी इमारत तिकडे माझगाव डागणी 5 करोड रुपये दिले होते, त्यातनं ती इमारत बांधली. ती व्हीलचेअर वरच्या मजल्यापर्यंत जाते. आता आपण या बाजूला पाहणार आहोत ते कपडे हातमाग वगैरे करतात ते, त्याच्यात पण अंध मुलं हातमागवरती काम करतात. दिवाळीच्या सुट्ट्यावर बरेच लोक गेलेले आहेत, अजून यायचं आहे. त्यामुळे काही डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला अर्धी माणसं दिसतील. आता आपण पेंटिंग टेस्ट करूया. कणेरीचंच आहे, रंग वेगवेगळे. चालूच असतं त्यांचं काम. म्हणजे मग त्यांचीच माणसं भरपूर आहेत. स्वरानंदवनात आलो. सगळीकडे आपण बघतोय ना, इथल्या लेडीज काही ना काही कामं करतायत. वृक्षारोपण